2 शिट्यांमध्ये मस्त चिकन पुलाव तयार होतोय। तर आज मी तुम्हाला चिकन पुलाव कसा बनवायचा 2 शिट्यांमध्ये तर ते आज रेसिपीमध्ये दाखवणार आहे। तर नमस्कार मंडळी, मी वनिता, रेसिपी विथ वनिता या चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। चिकन पहिले मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला ते मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तर त्याच्यामध्ये मी 2-3 चम्मच म्हणजे 3 चम्मच दही घेतलेला आहे आणि छोटे 3 चम्मच मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। त्याचबरोबर धना पावडर वापरलेली आहे 2-3 चम्मच। ही धना पावडर मी घरी बनवलेली आहे, याची मी लिंक अपलोड केलेली आहे। तिखटप्रमाणे आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं। त्याचप्रमाणे आपल्याला 2 चम्मच चिकन मसाला घ्यायचा आहे, हळद घ्यायची 1 चम्मच आणि बिर्याणी मसाला टाकायचा आहे 2 चम्मच। त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे, ती बारीक चिरून घ्यायची आहे आणि मी इथे कढीपत्तासुद्धा वापरलेला आहे, तो सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मॅरिनेट करून ठेवून द्यायचे। इथे मी कांदे घेतलेले 4 कांदे घेतलेले आहेत, ते उभे चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 2 टोमॅटो घेतलेले आहेत, कारण आपला पुलाव मस्त ग्रेव्ही टाईप झालेला पाहिजे। आता हे तांदूळ मी धुवून फक्त त्यातलं पाणी काढून मी साईडला ठेवून दिलेलं आहे, कारण आपल्याला हा पुलाव कुकरला बनवायचा आहे, त्याचा जास्त तो शिजला नाही पाहिजे, म्हणून ते सुकेच ठेवलेले आहेत। इथे मी 3 पळी तेल घेऊन त्यामध्ये अख्खे मसाले घेतलेत आणि कांदा टाकून घेतलेला आहे। आता हा ब्राऊन होईपर्यंत हा छान भाजून घ्या, पूर्ण तो मेल्ट झाला पाहिजे। त्याचबरोबर त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घ्या, ते सुद्धा छान मेल्ट झाले पाहिजे, म्हणजे तुमची ग्रेव्ही तयार झाली पाहिजे। आता ती ग्रेव्ही तयार झाली, आता आपल्याला हा मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन हे घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला हे तांदूळसुद्धा याच्यावर टाकून ह्या तांदळाच्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण आपण आधी मॅरिनेट करताना चिकन मॅरिनेट करताना मीठ वापरलेलं होतं। जेवढे तांदूळ असतील त्याप्रमाणे तुम्हाला पाणी वापरायचं आहे आणि वरती कोथिंबीर टाकून आपल्याला 2 शिट्या द्यायच्या आहेत आणि आपला चिकन पुलाव रेडी झालेला आहे। तर एका प्लेटमध्ये तो मी काढून घेते गरमागरम। त्याचबरोबर त्याच्यासोबत कोशिंबीरसुद्धा बनवलेली आहे। मस्त गरमागरम पुलाव तयार झालेला आहे। तर मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? नक्की एकदा ट्राय करा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण एकदा करून बघा ही रेसिपी।